जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलाच नवीन युट्यूब चॅनल टिक्कर मराठी सरळ सेवा भरती। तर या चॅनलवर आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेमधलाच पोस्ट लिपिक म्हणजेच कार्यकारी सहाय्यक या पदासाठी ज्या 1846 जागा निघाल्या होत्या, तर यासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न मराठी व्याकरणाचे आपण पाहतोय। रोज हे 11 वाजता लेक्चर अपलोड होतं, प्रत्येकाने व्यवस्थित पाहायचे, रेकॉर्डिंग स्वरूपात आहे, स्टार्टिंगलाच सांगतेय, जेणेकरून तुमचा कुठल्याही तिथं टाइमपास होणार नाही। ठीक आहे, आणि काय असेल तर ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय। काही अडलं असं नाही की मॅडम हे रेकॉर्डिंग स्वरूपात आहे म्हणजे मॅडमचा आणि आमचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीये, तर सगळं अगदी जसं लाईव्ह आहे तसंच चालू राहील। आपलं थोड्या दिवसात लाईव्हही आपण चालू करणार आहोत, तर काही प्रॉब्लेम येत असेल ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। चला, सगळ्यांना गुड मॉर्निंग। आपलं हे जे काही सेशन चालू होत आहे, या सेशनची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा। आजचं आपलं 20 नंबरचं सेशन आहे। चालू करूयात प्रश्न। चला, 20 नंबरच्या सेशन मधला आजचा आपला पहिला प्रश्न, मशाल या शब्दाचं वचन आपल्याला बदलायचं आहे। मशालचं एक आहे म्हणजे हे काय आहे, एक वचन आहे। मशालचं अनेक वचन काय होईल? मशाल, मशाला, मशाळ्या, मशाला आणि मशाली। तर एक असेल तर मशाल, एकापेक्षा जास्त असेल तर आपण काय म्हणणार? मशाली म्हणणार। म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथाच योग्य। ठीक आहे, चला जाऊयात पुढे। पुढचा प्रश्न, प्रतिक्षण या शब्दाचा समास ओळखा। प्रतिक्षण कुठला समास येणार आहे? तत्पुरुष, बहुव्रीही, द्विगु, अव्ययीभाव। बघा, प्रतिक्षण, क्षण हा मूळ शब्द आहे, त्याला प्रति उपसर्ग लागला, याचा विग्रह काय होतो? प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणी। प्रथम पद प्रधान आहे, आ, यथा, प्रति हे 3 उपसर्ग संस्कृत भाषेतले आहेत। ठीक आहे, पहिलं पद प्रधान म्हणून अव्ययीभाव समास, पर्याय चौथाच योग्य। वाक्यातील चूक सुधारून वाक्य पुन्हा लिहायचे आपल्याला। बघा आता काय चूक आहे, अशुद्ध शब्द आहे की काय बघा। लहान मूल शाळेत जाताना रडतो, काय येईल बरोबर? कुठे कुठे चुकलंय बरं? सगळ्यात पहिले तर लहान मूल असतं का? ते असतं का? नाही, मूल असतं। मग या मूल शब्दाचं लिंग काय आहे रे? मुलाला काय म्हणतो आपण? ते मूल म्हणतो, बरोबर। ते मूल म्हणजे काय आलं आपलं? नपुंसक लिंगी आलं, आणि नपुंसक असल्यावर क्रियापद काय लिहितो रे आपण? तातो, तिते पैकी ते प्रत्यय लावतो ना। मग इथं रडतोच्या जागी काय येईल? रडते येईल। लहान मूल शाळेत जाताना रडते, कुठे आहे? इथं मूळ आहे, चुकलं। लहान मूल शाळेत जाताना रडतो, चूक आहे। लहान इथं चुकलंय, लहान मूल शाळेत जाताना रडते म्हणजे हे आहे आपलं चूक सुधारून लिहिलेलं शुद्ध वाक्य। पर्याय कुठला योग्य? चौथा। ज्यांना ज्यांना सेशन आवडते त्यांनी लाईक करून घ्यायचे, ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे मला की तुम्हाला हे माझं सेशन कसं वाटतंय ते। चला, मराठी व्याकरणाचे पाणिनी हा मान कोणाला दिला आहे? ज्यांच्या पुस्तकाचं नाव उत्तर द्या स्पष्टीकरण देते। महाराष्ट्र भाषेचे व्याकरण आहे असे कोण आपले? ज्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं जातं, दादोबा पांडुरंग तरखडकर, ना. सी. फडके, राजाराम शास्त्री भागवत, मोरा वाळिंबे। मराठी व्याकरणाचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर, पर्याय पहिलाच योग्य। मिक्सर कशाला? मी पाट्यावरच चटणी वाटते, तर या वाक्यातलं आपल्याला क्रियापद शोधायचे, उत्तर द्या स्पष्टीकरण देते। क्रियापद म्हणजेच काय? शॉर्टकट लिहूया, व्याख्या नाही लिहित। व्याख्या काय आहे? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, म्हणजेच ज्याच्यामध्ये क्रिया दडलेली असते। क्रिया असणारे पद क्रियापद। मग क्रिया कोणामध्ये आहे रे? मिक्सर कशाला? मी पाट्यावरच चटणी वाटते, वाटण्याची क्रिया आहे ना। मग क्रियापद कुठलं याच्यामध्ये? एकदम सोपा प्रश्न आहे, आणि हे प्रश्न आधीच्याच पेपर मधले आहेत, त्यामुळं PYQ आहेत असं म्हटलं तरी चालेल। या टाईपच्या प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला या एक्झाम साठी करायचा आहे। वाटते, वाट हा धातू आहे, ते प्रत्यय लागून वाटते हे क्रियापद बनलंय, म्हणून पर्याय दुसरा योग्य। पुढचा प्रश्न, एकच प्याला हे नाटक कोणी लिहिले? लेखक विचारले आपल्याला। एकच प्याला या नाटकाचे लेखक कोण आहेत? अण्णासाहेब किर्लोस्कर, राम गणेश गडकरी, भालजी पेंढारकर, गोविंद ब देवल।
कुठला पर्याय योग्य? एकच प्याला हे राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं एक मराठी नाटक आहे. काय आहे हे? मराठी नाटक आहे. कोणाचं आहे? राम गणेश गडकरी यांचा आहे. पर्याय दुसरा योग्य. पुढे खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखायचा आहे. अंगणातील पालापाचोळा गोळा केला पाहिजे हे वाक्य आहे, तर यातला आपल्याला सामासिक शब्द ओळखायचा आहे. अव्ययीभाव समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व समास. सामासिक शब्द म्हणजे दोन जोड शब्द शेजारी शेजारी ठेवले जातात, त्या दोघांवरून एकच अर्थपूर्ण शब्द तयार होतो. बरोबर. कुठला आहे असा? आपला पाला पाचोळा. पाला पाचोळा म्हणजेच काय रे? फक्त पाला आणि पाचोळा दोघच आहे का? नाही. बाकी काही टाकाऊ वस्तू सुद्धा त्याच्यामध्ये येतात, म्हणजे ज्या गरजेच्या नाहीत त्या. म्हणजे काय आलं हे आपलं? कशामध्ये आलं? समाहार द्वंद्व समासामध्ये आलं. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा योग्य. कारण पाला आणि पाचोळा असं नाही म्हणत आपण, इतरेतर द्वंद्व म्हणायला, किंवा पाला किंवा पाचोळा असंही नाही म्हणत. आणि अव्ययीभाव म्हणजे कुठला उपसर्ग नाहीच आहे याच्यामध्ये, त्यामुळे पर्याय तिसराच योग्य. चला पुढे. अनुशेष या शब्दाचा समानार्थी पर्याय शोधा. अनुशेष या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला असेल? अनौपचारिक, निर्वाहाचे साधन, शिल्लक आणि जुळणारा. अनुशेष म्हणजे काय? अनुशेष म्हणजे साठवलेलं काम, थोडक्यात त्याचा अर्थ होतो. मग काय येईल बरोबर? अनुशेष म्हणजे काय? अनुशेष म्हणजे शिल्लक राहिलेली गोष्ट किंवा साठवलेली गोष्ट. साठवलेले, शिल्लक राहिलेले. पर्याय तिसरा योग्य. समाजात न मिसळणारा, मन मिळावू नसणारा हा आशय पुढीलपैकी कोणत्या शब्दातून व्यक्त होतो? एकलकोंडा, एकाग्र, एकमार्गी, एकात्मता. जो जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळत नाही, ज्याला एकटं राहण्याची सवय असते. बरोबर ना? माणसांमध्ये गेलं तर त्याला जास्त गोंधळ होतो, लगेच तो बाहेर जातो. मन मिळावू नाही म्हणजे कोणाशी प्रेमाने बोलणार नाही, त्याला असं महत्वाचं वाटत नाही की माणसं जोडली पाहिजे, नाही, एकटंच राहायला आवडतं, म्हणजे एकलकोंडा माणूस आपण त्याला म्हणतो. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. पुढे डॅश डॅश हा नासी फडके यांचा लघु निबंध संग्रह आहे. पैस, युगांतर, ध्रुमवलये, अस्तित्वाच्या रेषा. नासी फडके यांचा निबंध संग्रह कुठला आहे? तर याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय मला प्रत्येकाने. पुढे काळ ओळखायचा आहे. नीना माझ्याशी बोलत असे, तर या वाक्याचा काळ कोणता? पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, रीती भविष्यकाळ, रीती भूतकाळ. बोलत असे म्हणजे आता बोलते का नाही, असे म्हणजे भूतकाळ, पण भूतकाळात ही क्रिया रोज रोज घडत होती, म्हणजे काय येईल? रीती भूतकाळ. पर्याय चौथा योग्य. पुढे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. अवजड वाहन, आपण म्हणतो ना अवजड आहे, मग अवजड याच्या विरुद्धार्थी काय येईल? अवजड म्हणजेच जड, भरीव आपण म्हणतो त्याला, उचलण्यास कठीण, वजनदार. त्याच्या विरुद्धार्थी काय येईल मग? वजनदार, अवघड, जड, हलके. ओळखा.
अवजडला काय येईल मग? हे तिघही एकमेकांचे समानार्थी, एकच वेगळं आहे हलके, म्हणजे पर्याय चौथा योग्य. पुढे खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आजारपण संपल्यामुळे आता मला थोडे चालवते हे वाक्य आहे, याच्यामध्ये चालवते हे क्रियापद आहे. तर याचा प्रकार ओळखायचा क्रियापदाचा. सिद्ध क्रियापद, शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, यापैकी नाही. ओळखा. बघा आता, आजारपण संपल्यामुळे आता मला थोडे चालवते म्हणजे करता क्रिया करण्याची शक्यता किंवा करतात क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे, करू शकतो, चालू शकतो, शकतो असा बोध होतो म्हणून शक्य क्रियापद. शकतो म्हणजे शक्य क्रियापद. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. पुढे खालील वाक्यातील काळ पुन्हा काळावर प्रश्न. रमेश पतंग उडवत होता. भविष्यकाळ, पूर्ण भूतकाळ, साधा वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ. काय येईल बरोबर? रमेश पतंग उडवत होता म्हणजे उडवण्याची क्रिया त्याची भूतकाळात चालू होती, पूर्ण झाली नव्हती, म्हणून पर्याय कुठला योग्य? अपूर्ण भूतकाळ, त्यालाच म्हणतात चालू भूतकाळ. चालू म्हणजेच अपूर्ण बर का. दोन्ही नावं बरोबर आहेत, कुठलाही पर्याय असू शकतो. पर्याय चौथा योग्य. पुढे खालील वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं. हे इतकं सोपं काम आहे का? प्रश्नार्थी वाक्याचं नकारार्थी म्हणजेच विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचंय. हे वाक्य काय आहे? प्रश्नार्थी वाक्य आहे, याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचंय. फक्त वाक्याचा अर्थ चेंज नाही झाला पाहिजे. ओळखा. बघा, हे इतकं सोपं काम आहे का? म्हणजेच हे इतकं सोपं काम आहे का म्हणजे सोपं नाही असा त्याचा अर्थ. हे इतकं कठीण काम नाही म्हणजे सोपं आहे असं आहे का? तिथे नाहीये. हे इतकं सोपं काम नाही म्हणजेच अवघड काम आहे. हे फार सोपं काम आहे, चूक. हे इतकं सोपं काम आहे, चूक. आपल्याला नकार सांगितलं होता म्हणजे या दोघांपैकूनच ओळखायचंय, म्हणून पर्याय दुसरा. हे इतकं सोपं काम नाही म्हणजेच सोपं काम आहे का? तर नाहीये. अर्थ तोच राहिला, पर्याय दुसरा योग्य. तर एकाच उत्तर तुम्हाला मी कमेंट बॉक्स मध्ये द्यायला सांगितलं होतं, पण अजूनही बाकी त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत, तर ते तुम्हाला सांगते मी. कुठे गेलं ते? एक मिनिट फक्त. तोपर्यंत सेशन ज्यांना ज्यांना आवडते त्यांनी लाईक करून घ्यायचं पटापट. नारायण सीताराम फडके यांचं पूर्ण नाव. उत्तर तुम्ही द्यायचंच आहे मला. नारायण सीताराम फडके यांचा एकच लघुनिबंध संग्रह आहे असं नाही. लघुनिबंध संग्रह त्यांचे 4-5 आहेत. सगळ्यात पहिले तर जो इथं पर्यायामध्ये दिलेला नाही असा आहे त्यांचा गुज गोष्टी. ठीक आहे, गुज गोष्टी सुद्धा त्यांचा लघुनिबंध संग्रह आहे. त्याच्यानंतर नव्या गुज गोष्टी सुद्धा वेगळा आहे. काय? नव्या गुज गोष्टी. नव्या गुज गोष्टी हाही एक त्यांचा लघुनिबंध संग्रह आहे. अजून एक लघुनिबंध संग्रह आहे त्यांचा निबंध सुगंध. काय आहे? निबंध सुगंध. ठीक आहे, तर हे लघुनिबंध संग्रह आहेत त्यांचे. अजून एक आहे त्यांचं, ते म्हणजे जे जास्तीत जास्त वेळा पेपरला विचारलं जातं ते आहे आपलं 52 कशी. आणि पर्यायामध्ये त्याला सांगूनच टाकते आता, ध्रुमवलय हे जे काही आहे हेही याच्यामधलंच आहे. ठीक आहे, लघुनिबंध संग्रह त्यांचा. पर्याय तिसरा योग्य. तर हे होते आजच्या सेशन मधले आपले महत्वपूर्ण
लिपिक पदासाठी प्रश्न. ज्यांना ज्यांना सेशन आवडलंय लाईक करून घ्या, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत सेशन शेअर करा. कसं वाटलंय कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. काही अभ्यासासाठी प्रॉब्लेम येत असेल किंवा काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा, नक्की रिप्लाय दिला जाईल. थांबूयात इथे. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल दी बेस्ट. जय हिंद.